सायन्समधून विनीत साखरे बोलतात. साहेब आपलं नाव? अनिल मोहन दिवे. गाव? डोमा. तालुका? आपला मॅक्राफ्ट सायन्सचा एका पंपाला 5 किती दिवसाची लागवड आहे? 20 ते 25 दिवसांमध्ये लागवड आहे. तर गिल्सचे जे मी फवारणी केलं तर त्याचे तुम्हाला काय कोणते कोणते फायदे झाले? त्याचे जे फवारे म्हणजे जे आम्ही केले ते तिसऱ्या दिवसातच मला हा अनुभव घडला की पानपत्ती झाडाचे धिरे घेतले झाडांनी. झाडाचं पान मोठं तिसऱ्या दिवसातच फरक दाखवला. झाडाचं पान मोठा, पराठीची वाढ भरपूर दिसली आणि गेलो वावरात एकदम सुटसुटीत सगळे सर्वच झाडं चांगले वाटले मला. अच्छा, हे इथं जर फवारणी केलं तुम्ही किती दिवस झाले गिल्डची फवारणी? बस आता येते 8 दिवस झाले. 8 दिवस झाले. 8 दिवसात झाड चांगलं मालिक झाड आला. अच्छा, अगोदर कसं होतं त्याचं झाड? एकदम लहान होतं, बिलकुल एकदम छोटा होता. एकदम छोटा होता. आणि तुरीवर वगैरे फवारणी? तुरीवरही जमली. एक नंबर तुरी सुटसुटीत दिसून आल्या आणि तुरी वाढल्या अच्छा आणि पाचवड घेतले फार विशेष म्हणजे. अच्छा. वापर नाही केला. डेनू आहे नाही, हां, डेनूचा वापर केला आम्ही. तर डेनू वापरला तुम्ही? हो. डेनू किती दिवसा अगोदर वापरलं होतं? डेनू म्हणजे आता त्या 5-7 दिवसानं वापरला होता आम्ही. अच्छा, डेनू आणि तुम्ही गिल्डची फवारणी केली? गिलची फवारणी केली. अच्छा, तर तुम्ही हा नेहमी फवारणी कराल का? नेहमी फवारा आणि हा फवारा नेहमीच करणार. अच्छा कारण झाडाची पत्ती झाडं सुपर वाटलं, झाडाचे ढिरे फुटले, अच्छा. त्याच्यामुळे आम्ही नेहमीच फवारा करणार आहोत. हां. आणि हे आपल्याला भरपूर पिके झाले पाहिजे याच्यामुळे 2-4 वेळा अजून फवारा मारू आम्ही. आणि हा किती लोकांना सांगाल तुम्ही याची आणि फवारणी केली? आमच्या आजूबाजूच्या परिसराला पुरं सांगित आहो मी हां. आणि सांगलोय मी. अच्छा. 2-4-5-7 लोकांना खापीचे वगैरे आणि वावराजवळच्या सांगितलं आणि ते पाहिलं खूपच पराठी असे तेही लोक परेशान करत. अच्छा. कोणती दवाई वापरली? मी म्हणलो शेख मास्तरच्या वरची दवाई वापरली बा. त्याच्यामुळे गिलसर आणि एजाज की त्यानं दिलं दवाई, त्याच्यामुळे खूप फायदा झाला असं वाटलं मला. म्हणून मी आता त्याची 2-4 वेळा हमेशाच त्याची दवाई आणि हमेशाच दवाई ती मारतो. ठीक आहे, स्टाफ करू. या फवारी मारले ना 4 कोणते सारखे बिलकुल. तुम्हाला काही एक इकडं पराठी खराब आहे आणि तिकडे वाईट आहे असं नाही आहे. 4 कोणते बिलकुल फ्रीज जिकून पास 4 कोणते सारखे. आणि अनुसारही म्हणे दवाई खरोखरच मारूनच पाहतो. मी खरोखरच मारली आणि ह्याच्यात म्हणे तू दवाई मार म्हणे, मारा म्हणे तू म्हणे. मारली तर त्याच्या मनानं खूपच पास झाला. आणि आता पराठी तुम्ही यावर्षी मला कापूस निघालचा 20 ते 30 क्विंटल व्हायला पाहिजे कापूस. हे पराठी पहा आणि माझी पराठी पहा. ह्या पराठीत किती फरक आहे आणि ह्या पराठीत किती फरक आहे. बिन फवाऱ्याच्या पराठीत अजून झाड जमिनीला टिकून आहे आणि माझं तर झाड पहा साला टोंगराभर झाडलं आहे. आणि हे फवारी पहा. अच्छा, ही वाली पराठी आणि ही वाली पराठी एकाच दिवसात लागवड केली होती? एका दिवसाची एकाच दिवसात लागवड एका केली दिवसात होती. केली. हां. पण फवाऱ्याचा हा उपयोग झाला मला की माझी म्हणजे उंच वाढून आली आणि दिले घेतले, पाचवड घेतले. आणि हे पराठी जमिनीलेच म्हणजे जमिनीतच आहे समजा ही पराठी. त्याच्यामुळे असा फरक दाखवला मला का साला हप्त्याचीच पराठी लावा. आणि हे माझा वावर स्वतःचं नाही, हे ठेक्याच्या वावरामध्ये आहे. ठेक्याच्या वावरात माझा 4,000 रुपये ठेका दिला. ठेकाचा देऊनही माझा फायदा भरपूर भेटला यावर्षी. कारण 4 कोणते सारखी पराठी आहे आणि तुम्ही आता डोळ्यासमोर तुम्ही पाहता. आणि हे पराठी पहा, हे फवारा नाही, बिन फवाऱ्याची पराठी. आता तुम्ही गिल्ड्सची फवारणी केलं तर तुम्ही याचा संतुष्ट आहात ना? हो हो, बिलकुल बिलकुल. म्हणजे संतोष. म्हणजे मी नेहमी सतत फवारा करणारा आणि फवारा सततच करावा. कोणी फवारा केल्याशिवाय पराठी वाढणारच नाही. आणि ग्लिसरॉन बहुत भारी दवाई आहे आणि हे फवारी नेहमी प्रत्येक कास्तकाराने मारावा. या फवाऱ्यात असा अंदाज अनुभव आला की दुसऱ्या दिवसातच पराठी वाढली आणि झाडंसुद्धा वाढलं, पाचवड घेतली. आणि सरांनी सांगलं की तू मारूनच पाय. मारली तर खरोखरच अनुभव दाखवला पराठीने. ही जी पराठी आपण पाहत आहोत आता, ही वाली, ही इथलं कुठल्याही प्रकारची औषधी फवारणी केलेली नाही. आणि ही फवारी मारलेली पराठी कशी आहे आणि तुम्ही आणि याच्यात म्हणे की आणि ही वाली जी पराठी आहे इथली आपल्या गिल्डची फवारणी केलेली आहे. 5 ml फक्त टाकली. आणि हे दोघांची लागवड एकत्रच केलेली? दोघांची एकाच दिवशीची लागवड आहे. त्याच्या
देवाची बाया होती एका दिवशी